नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। शेतीच्या बांधावरील पारंपरिक अरुंद क्षेत्रस्ते आता 3 ते 4 मीटर म्हणजे जवळपास 12 फूट रुंद करण्याचा जो काही निर्णय या ठिकाणी महसूल विभागाने घेतलेला आहे। महाराष्ट्राचा आधुनिक शेतीकडे वाढता कल, मोठ्या कृषी अवजारांची वाहतूक तसेच शेतमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहोचावा यासाठी हा जो काही निर्णय तो शेतीसाठी महत्त्वाचा ठरेल। त्याचबरोबर जसं की याबाबतचा जो काही शासन आदेश आहे तो जारी करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही जी काही समस्या मांडली होती, जसं की ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यासारखी मोठी कृषी अवजारांची जी काही शेतात वाहतूक करताना बांधावर शेतकऱ्यांमध्ये काही ठिकाणी वाद झाल्याचं दिसून आलं। याशिवाय शेतमाल बाजारपेठेत नेताना अरुंद रस्त्यांनी समस्या निर्माण होत असल्याच्या सर्व बाबींचा विचार करून 12 फुटांचा शेतरस्ता करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। शेतरस्त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमणासह भविष्यातील खरेदी विक्रीच्या वेळी अन्य शेतीविषयक वाद उद्भवू नये म्हणून या शेतरस्त्याची जी काही नोंद जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये करण्यात येणार आहे। हे जे काही क्षेत्रस्ते ते जलद गतीने पूर्ण करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांचे जे काही प्रकरणे ते निकाली काढण्याबाबत शासनाने या ठिकाणी आदेश जारी केलेले आहेत। रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी यांत्रिकीकरणानुसार निर्णय घ्यावा, अनावश्यक जे काही रुंदीकरण आहे ते करू नये अशा सूचना देखील महसूल अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत बोलायचं झालं तर शेतरस्ता जो आहे तो आता आपल्याला सातबाऱ्यामध्ये त्या शेतरस्त्याची जी काही नोंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एकंदरीतच जे काही अरुंद शेतरस्ते होते ते आता आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा ते मोठे होणार आहेत। तर एकंदरीतच या संपूर्ण माहितीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।